2025च्या रकमेवरील EPS 95 बद्दल अपडेट पाहूया. पेन्शनधारकांना 7,500 पेन्शनरी फायदे. तर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात. कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 ही भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO द्वारे प्रशासित एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना EPF योजनेअंतर्गत येणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देते. गेल्या काही वर्षात विशेषतः महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचा विचार करता पेन्शनधारकांना कमी पेन्शन रक्कम कधीच आवडली नाही. सरकार EPS 95 अपडेट ऑन अमाऊंट 2025 वर किमान मासिक पेन्शन रक्कम 1,000 वरून 7,500 करण्याचा विचार करत आहे, जी लागू केल्यास 65 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक स्वागतार्ह दिलासा ठरेल. तर 2025च्या रकमेवरील EPS 95 अपडेट किमान पेन्शनमध्ये 1,000 रुपयावरून 7,500 रुपयापर्यंत वाढ करण्याची प्रास्ताविक योजना ही भारतातील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. महागाई भत्ते आणि इतर भत्त्यांचा समावेश केल्याने कोट्यवधी पेन्शनधारकांचे राहणीमान उंचावण्यात महत्त्वपूर्ण फरक पडेल. सरकारने वाढीची अंमलबजावणी करण्याची योजना दर्शविली असली तरी स्पष्ट स्पष्टीकरण आणि अंमलबजावणी तारखेसाठी पेन्शनधारकांना अधिकृत EPFO प्रकाशनाबद्दल अद्ययावत राहावे लागेल. स्थिर समाजासाठी निवृत्त व्यक्तींची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही EPS 95 पेन्शन वाढ 2025 योग्य दिशेने एक पाऊल आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. थँक्यू.